सुप्रभात मंडळी. आज आहे सोमवार, सुट्टीचा दिवस नाही आहे आणि मंडे ब्लूजचा दिवस आहे. पण आम्ही चाललो आहे वर्षा ऋतू सहलीला सिक लीव टाकून. कारण विकेंडला जाणं आजकाल शक्यच नाही आहे. पुण्यामध्ये प्रचंड तुडुंब गर्दी असते सगळीकडे, त्यामुळे शक्यच होत नाही जाणं. आणि आज मस्त पावसाळी हवा पण होती आणि तशी कामाचा लोड कमी होता आज, त्यामुळे अचानकच सुट्टी टाकली आणि बाईकला घरी ठेवून आज आम्ही कारमधून चाललोय. नवीन गोप्रोचंही जरा टेस्टिंग करायचं होतं, त्यामुळे म्हणलं आपण पहिल्यांदा कारमधून जाऊन जरा सेटिंग सगळं ट्राय करूयात कसं वाटतंय काय. तर मजा येणार आहे. फक्त खूप मुसळधार पाऊस नकोय, नाही तर कारमधून उतरताच येणार नाही असं होईल. आपण चाललोय एका भारी लोकेशनला. बहुतेक लोकांना हे माहिती नसावं, त्यामुळे मी पूर्ण रस्ता दाखवणार नाही, कारण अगदी कमी ठिकाणं राहिलीत पुण्यामध्ये जिथे गर्दी कमी आहे, त्यामुळे काही ठिकाणं न दाखवलेलीच बरी. पण रस्ता तुम्हाला आवडेल. ज्यांना माहिती आहे त्यांनी कृपया कमेंट करू नये लोकेशन्स, आणि ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी कमेंट करून लोकेशन विचारू नये. त्यामुळे आता बघूयात आपण कितपत पाऊस टाकतोय आणि किती शूटिंग करता येते खाली उतरून वगैरे. स्टे ट्यून. किधर है बे? कट इट! खूपच सुंदर व्ह्यू आहे हा. आणि आता पावसाळ्यात तर खूपच भारी दिसते. मागे डोंगरांवर ढग उतरलेत आणि हा जो पूर्ण जलाशय दिसतोय विस्तृत, मुळशी धरणाचा परिसर आहे. मुळशी धरण आहे सगळं. मस्त व्ह्यू बघा, व्ह्यू खतरनाक व्ह्यू. आलो ले लो कांदे ले लो. ए यार ढंगचांग ढगाडांग. इकडे बघ केवढे ढग आलेत मागे. मस्त आहे जंगल. आणि पाऊस थांबला ते बरं आहे जरा. मग खूपच जोरात आला होता, कारण काही दिसत नव्हतं जोरात पावसामुळे. पुढे अरे एक वॉटरफॉल सारखं आहे, तिथं असेल वॉटरफॉल, तर बघूयात आपण.
ह्या बायकरला जाता द्यायचं होतं. पूर्ण जंगल आहे इकडे बघा, मस्त एकदम. आणि असा मस्त झाडीत जाणारा रस्ता. वाव, जबरा व्ह्यू आहे. आणि इकडे आपले स्विफ्ट रास. भारी लोकेशन आहे बघा, समोर पूर्ण धुकं आहे. ऑफकोर्स मोबाईलमध्ये तो जो लार्ज स्केप असतो ना, लँडस्केप, तो येत नाही, पण तरी मी प्रयत्न करतो कॅप्चर करण्याचा. इकडे मस्त धुकं आहे पुढे, ते टोकाला तिथे. आणि रस्ता छोटा मस्त गेलाय पुढे अजून. इकडे पण धबधबे आहेत छान डोंगरांवर. A1 वाव वाव वाव. व्यू हे आमचे फोटोग्राफर बघा. पूर्ण शांतता आहे, फक्त पाण्याचा आवाज आणि पक्ष्यांचा आवाज बस.
फास्ट थांबलो आहे. खूप भूक लागली आहे. इथे मुळशी धरणाच्या अलीकडे एक मुळशी स्पेशल हॉटेल आहे आणि छान हॉटेल आहे. म्हणजे आम्ही या साईडला आलो की कधी नेहमी इकडे थांबतो ब्रेकफास्टला. आता गरमागरम मिसळ पहिल्यांदा आलेली आहे. चहा सांगितला आहे. ओनियन उत्तप्पा सांगितला आहे. आणि हे आमचे गॅजेट्स गोप्रो DSLR. आणि आता आम्ही ताव मारतो. खूप भूक लागली, खूप म्हणजे खूपच भूक लागली. कशी नाही यार हां मस्त तिकडे जरा तिकडे छान आहे. मिसळ तिकडच असणार ना. जास्त तिकडे. मनी माऊ एक नेहमी इथं असते खायला. ठीक आहे धन्यवाद.